बीड हादरलं, अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांचा पोलिसांवरच गंभीर आरोप. बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. तोंडावर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे तिच्या घराजवळून अपहरण करण्यात आले. पालकांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याची खळबळ उडाली आहे. शिरूर कासार तालुक्यातलं वडाळी गाव बीड जिल्ह्यातलं एक अगदी सामान्य पण शांत गाव. उन्हाने तापलेल्या रस्त्यावर बायकांची कुजबूज, चुलीवरचा धूर आणि शेतामधून परत येणारे शेतकरी ही रोजची दृश्य. पण 25 जुलै 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास एक घडलेली घटना या सगळ्या शांततेला हादरून टाकते. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं तिच्या घराजवळून अपहरण केलं जातं. तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं जातं आणि नंतर हातपाय बांधून तिला एका बाजूच्या शेतात टाकून दिलं जातं. हे काही एकदमच पहिल्यांदा झालेलं नसतं. हे या घरासाठी तिसरं दुःख ठरतं. हीच मुलगी गेल्या वर्षभरात 2दा अशाच प्रकारच्या हल्ल्यात बळी पडली होती. दोन्ही वेळेस तक्रार दाखल झाली होती, पण पोलिसांनी काहीच केलं नव्हतं. वडाळी पोलीस चौकीत फक्त नोंद घेऊन फाईल बाजूला ठेवण्यात आली. पालकांनी वारंवार विनवण्या केल्या, माझ्या पोरीच्या जीवाला धोका आहे, पण यात कुणी ऐकलं नाही. पोलीस म्हणाले, मुलगी शाळेत नाही गेली का? किंवा तुमचं घर नीट बघा, ती बाहेर तर जात नसेल ना? अशा प्रश्नांची पीडित कुटुंबाला संशयाच्या कटघऱ्यात उभं केलं. 25 जुलैचा दिवस, सकाळची वेळ. मुलगी घराच्या मागे असलेल्या पाण्याच्या हंड्याजवळ उभी होती. तेवढ्यात 2 अनोळखी पुरुष बाईकवर येतात. बाईक थांबत नाही. एकाने तिच्या तोंडावर स्प्रे मारतो आणि दुसरा तिला ओढत नेतो. मुलगी काही क्षणात बेशुद्ध होते. तिला जवळच्या शेतात नेऊन हातपाय बांधून टाकलं जातं. अर्ध्या तासाने एक शेतकरी ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत शेतात पाहतो. गावात गडबड होते. आई वडील धावत शेतात येतात. पोलिसांना फोन केला जातो, पण पोलीस येईपर्यंत 2 तास होतात. शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य कमी आणि औपचारिकता जास्त. चौकशीच्या नावाखाली फोटो, नोंदी आणि जणू काही पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या कुटुंबावरची चिडचिड. आई म्हणते, 2 वेळा आधी झालं होतं, पण कारवाई केली नाही, म्हणूनच आज परत घडतंय. वडील संतापून म्हणतात, पोलिसांचं दुर्लक्ष म्हणजेच मोकळं आमंत्रण गुन्हेगारांसाठी. या घटनेनंतर गावात आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळते. काही नागरिक पोलीस ठाण्याबाहेर मोर्चा काढतात, पण त्यावेळी जिल्ह्याचं राजकारणही यात गुंतलेलं असल्याची कुजबूज सुरू होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा अधिकच संवेदनशील झाला होता. देशमुख यांचे राजकीय संबंध, त्यांच्या हत्येमागचं षडयंत्र आणि त्यांच्या संदर्भात अटक झालेला वाल्मिक कराड हे सगळं पोलिसांवरचा दबाव वाढवत आहे. या कुटुंबाला न्याय मिळत नाही, कारण कुणी राजकीय नेते पोलिसांवर दबाव टाकत आहे का? ती मुलगी आता घरात आहे, पण तिच्या चेहऱ्यावर भयचिन्ह स्पष्ट दिसते. ती एकटी बसते, कुणाशी बोलत नाही. आई सांगते, ती रात्रभर झोपत नाही. भयंकर स्वप्न पडतात. तिला अजूनही वाटतं की कुणी तिला ओढून नेते. डॉक्टरांच्या मते तिच्यावर मानसिक आघात झाला आहे. शाळा बंद झाली आहे, मित्रमैत्रिणी टाळत आहे आणि समाजात संशयानं बघितलं जात आहे. शिरूर पोलीस ठाण्याने अखेर 2 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला, पण अद्याप कोणताही संशयित अटकेत नाही. गावकऱ्यांना वाटतं हे असंच राहील, पुन्हा फाईल बंद होईल. पालक कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत, पण एक सामाजिक संस्थेच्या मदतीचा हात पुढे केला आहे, पण परिस्थिती अशी आहे की तिथेही दबाव येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. वडाळीतील आणि एकंदरीत बीड जिल्हा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला गेला आहे. 3 महिन्यात अशा 5 केसेस समोर आल्या आहेत, ज्यात पोलिसांनी फारशी कारवाई केलेली नाही. या घटनेनंतर वडाळी गावातल्या अनेक कुटुंबियांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवणं बंद केलं. घरातच ठेवा तरी बरं, असं आई वडिलांनी म्हणू लागले आहे. ही बातमी माध्यमाद्वारे राज्यभर पसरते. काही महिला संघटना बीडमध्ये येऊन पोलिसांवर ताशेरे ओढत आहे. महिला आयोग हस्तक्षेप करते, पण तरीही तपास फारसा पुढे सरकत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर टीका होते. लोक विचारतात, तुमचे लोक कोठडीत आहे, पण पोलीस तरीही निष्क्रिय का आहेत? ही घटना इथेच थांबत नाही, कारण गुन्हेगार मोकाट आहे. पीडित अजूनही घाबरलेली आहे आणि पोलीस यंत्रणा अजूनही शून्य परिणामी देणारी आहे. शेवटी आई एकच प्रश्न विचारते, आमचं मूल सुरक्षित राहिलं नाही आणि पोलिसांनी वेळ काही केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आता किती वेळा
सहन करावा। ही घटना फक्त वडाळे गावातल्या एका कुटुंबाची नाही, ही घटना आहे संपूर्ण समाजातल्या यंत्रणांवरील विश्वासाचा जो दरवेळी थोडा थोडा कोसळतोय। ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।